मस्त वाटतं ना. आणि एकदम थंड अजून वाजले सकाळचे 10:30 वाजलेत, पण फील आहे यार इथे. मला असं वाटतं पाऊस जोरात पडणार आहे. पूर्ण असं घनदाट जंगलामध्ये हे मंदिर आहे. त्याच्यामुळेच तर मी तुम्हाला म्हणतोय, जर तुम्हाला मानसिक शांती पाहिजे असेल ना आणि जवळ पाहिजे असेल, म्हणजे तुम्हाला जास्त कुठे लांबसुद्धा जायचं नाही आणि देवाच्या सानिध्यात वेळ घालवायचा असेल तर तुमच्यासाठी हे मंदिर खूप छान आहे. इथे कॉन्सन्ट्रेशन लेवल इतकी छान होऊ शकते ना इथे, ते तुम्ही स्वतः इथे व्हिजिट कराल तेव्हा तुम्हाला सांगू शकता. मला एवढ्या शिड्या आपण चढून आलो. मला वाटतं हार्डली 50-60 शिड्या आहेत. स्लिपरी झाला यार, आता पडलो असतो मी. तर तुम्ही मंदिराचा परिसर बघू शकता. इतकी सुंदर स्वच्छता आहे इथे. कोणी पुजारी वगैरे असं कोणी नाही, पण तुम्ही स्वच्छताही बघू शकता, इतकी सुंदर आहे. आणि समोर आपल्या मातेचं हे आहे. आम्ही सुद्धा हार वगैरे घेऊन आलो आहे. हार आणि मी कुणाला सांगितलं होतं हार आणि आपलं अगरबत्ती नारळ घेऊन ये. त्याच्याकडून आपल्या मनाची काही इच्छा असेल ते आपण गावदेवीसमोर मांडू. आणि गावदेवीचा आशीर्वाद असं नेहमी आपल्यासोबतच आहे. मी नेहमी सकाळी उठल्यावरती गावदेवीचं नाव घेतो. आणि जागृत देवी आहे, तुम्ही एकदा येऊन बघा आणि सांगा. कुणाला तेरे को कैसा लग रहा है इधर? मस्त लगा, एकदम शांत जगह, एकदम शांति है कि नहीं? तेरे को क्या लगा था मंदिर कैसा रहेगा? थोड़ा भीड़ भाड़ रहेगा और थोड़ा सा छोटा सा रहेगा, पर बहुत बड़ा मंदिर है और है ना? अच्छा ऑर्गेनाइज है, एकदम मस्त. यहाँ पे आके आप बैठ सकते हो, एकदम माइंड फ्री कर सकते हो. बहुत मस्त है, रिकमेंड करता हूँ आप यहाँ आकर. बघितलं मंदिर बघू शकता किती स्वच्छता आहे बघा. हे आपल्या आई गावदेवी मातेचं. इथून असंच आम्ही वरती आलो, खाली चप्पल वगैरे काढलं. हे अंकलला त्यांनी पूजा वगैरे केली. आम्ही सुद्धा पूजा वगैरे करू. मंदिर मस्त मोठं आहे. लोकांच्या श्रद्धा वगैरे. इथे वाघाचं सुद्धा दगडावरती पेंटिंग इतकी छान केलेली आहे. कारण आई गाव. नमस्कार मंडळी, मी ऋषी पवार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवरती. त्याचं नाव आहे राईड विथ पवार. पहिलं तर मी सर्वांची माफी मागतो. मी भरपूर दिवसानंतर व्हिडिओ बनवतो. मला वाटतं भंडारा झाल्यानंतर आपला काही यूट्यूबवरती व्हिडिओ नाही आला. मी शॉर्ट्स वगैरे टाकत होतो, पण ॲक्च्युली एवढा बिझी झालो की गणपतीत पण आपल्या घरी बसतो. त्याच्यानंतर गणपतीचं डेकोरेशन्स वगैरे, मग गणपती आपले आले, बाप्पा गेले सुद्धा, मग खूप बिझी होतो. पण आज थोडं थकलो आहे वगैरे आणि आज इच्छा झाली माझी गावदेवी मंदिर बघायचं. म्हणजे गावदेवी मंदिरामध्ये जायचं. जेव्हा सुद्धा मी स्वतःला डाऊन फील करतो, सुद्धा असं मेंटली डिस्टर्ब असतो, तर मी तिथे जातो नेहमी आरेच्या मंदिरमध्ये. माहीत नसेल तुम्हाला लोकांना, किती जणांना माहीत आहे नाही माहिती आहे, पण आज मी तुम्हाला दाखवतो आपल्या व्हिडिओमधून की आरेचं मंदिर जे हिडन जेम्स बोलू शकतो आपण मुंबईमध्ये. आणि मुंबईमध्ये आपल्या गोरेगावमध्ये आहे ते आरेमध्ये. आरे तर सर्वांना माहीत आहे. आरेमध्ये ते मंदिर कोणाला माहीत आहे, किती जणांना माहीत आहे मला कमेंटमध्ये सांगा. आणि थंबनेल आणि टायटल बघून तर तुम्हाला माहीतच असेल आपण चाललो आहेच कुठे. आणि मी आता जसं सांगितलं तुम्हाला. आणि सर्वात मस्त म्हणजे 477 आपले सबस्क्रायबर झालेले आहेत. थँक्यू तुमच्या लोकांचे सर्वांचे, भावांनो बहिणींनो धन्यवाद. असाच सपोर्ट करा आणि आपल्या छोट्या क्रिएटर्सना प्रोत्साहन द्या, जेणेकरून आम्ही नवीन व्हिडिओ बनवू शकतो आणि तुमच्यापर्यंत आणू शकतो. बाकी काही माझ्या सजेशन्स वगैरे असतील मी नेहमी तुम्हाला बोलतो की तुम्ही टाकत जा, जेणेकरून मला माझी इम्प्रूव्हमेंट कळेल आणि काय आपण पुढे करायचं तेही सुद्धा आम्हाला मला समजण्यात येईल, जेणेकरून मी माझ्या व्हिडिओमध्ये इम्प्रूव्हमेंट करून ते तुमच्यापर्यंत मी पोचवेन. आता आज आपल्याबरोबर आहे कुणाल. कुणाल आपल्याला भेटणार आहे विजयनगरचा. जिथे आरेमध्ये जातो तो विजयनगर रोड आहे, तिथं जो ब्रिज आहे तिथे तो मी भेटणार आहे आपल्याला. त्याला मी बोललो आहे की तिथे मला भेट, मग आम्ही तिथून पुढे जाऊ दोघेजणं. मी तुम्हाला सांगतो कसं जायचं वगैरे.
आमच्या इथं पार्किंगचं खूप वांदे आहेत आणि आपला तिकडे बाप्पा बसायचा, म्हणजे काल त्याचं विसर्जन झालं तर त्याच्यामुळे तिकडच्यासुद्धा बाईक्स आमच्या इकडे पार्क झाल्या, त्यामुळे पार्किंगचे खूप वांदे होते. मला पार्किंगलाच लिटरली गाडी बाहेर काढताना मला 10 मिनटं गेली. असो, गाडी जरा मी ठेवतो कोल्ड स्टार्ट झाल्यानंतर आपण निघूयात. आमच्या इथं रस्त्यांची हालत खूप खराब झाली यार, काय सांगू तुम्हाला. हा रस्ता मागेच बनवला होता, विदिन 2 मंथ्समध्ये हा रस्ता खराब झाला. विचार करा, काय करणार. एवढ्या चांगल्या एरियात राहून पण असं. जाऊ दे, हे काय सुधारणार नाही आणि आपण काय नाही बोललेलंच बरं. जय श्रीराम, जय हनुमान. पेट्रोल फ्यूल करायला लागेल आपल्याला. पेट्रोल नाही गाडीमध्ये, 2च कांड्या राहिल्या आहेत. सर्वीकडे बाप्पा गेले, विसर्जन झालं, बाप्पा आले कधी आणि बाप्पा गेले कधी ते सुद्धा कळलं नाही. खूप लवकर गेला असं वाटतं दिवस. माझ्यासुद्धा घरी गणपती होता, गौरी गणपती होता. मी म्हणत होतो आज व्लॉग बनेन, मी आज उद्या व्लॉग करेन, पण ॲक्च्युली मी ऑफिसला जात होतो त्यामुळे मला वेळच नाही मिळाला. मग घरी यायचो, घरी आल्यानंतर आरती वगैरे त्यामध्ये गुंग होऊन जायचो, मग टाईम नाही मिळाला. ठीक आहे, ह्या वर्षी नाही, पुढच्या वर्षी नक्की मी माझा पूर्ण प्रॉपर व्लॉग बनवेन माझ्या गणपतीवरती, माझ्या गणपतीच्या डेकोरेशनवरती. किती शांत वाटतं ना संडेला. माझे माहेर पंढरी. एक 20 सेकंद थांबायला लोकांना वेळ नसतो. 20 सेकंद. मग म्हणतात ॲक्सिडेंट होता आणि हे होतं आणि ते होतं. त्या आरेचं मंदिर आहे ना, इतकं छान आहे ना, खरंच सांगतोय. माहिती नाही किती जणांना माहीत आहे, नाही माहीत आहे. जास्त लांबसुद्धा नाही आहे. अंधेरीपासून जर तुम्ही येत असाल, मेट्रो स्टेशन जर इथून जर तुम्ही गेलात आपल्या अंधेरी मेट्रो स्टेशनपासून, तर तुम्ही एक 15 मिनटाला हार्डली पोचू शकता जर तुमच्याकडे बाईक असेल तर. आणि जर तुम्ही मरोळच्या इथून जर जात असाल 7 हिल्स वगैरे करत, तर तिथूनसुद्धा मला वाटतं हार्डली 10 मिनटावरती आहे. म्हणजे विदिन 5 किलोमीटरवरती तुम्ही पोचू शकता. खूप छान मंदिर आहे आणि तिथे जी शांतता आहे ना, ती तुम्हाला मिळणार नाही, कुठेही नाही मिळणार, कितीही पैसे द्या. मुंबईच्या म्हणजे आपलं बोलतो ना सिटीच्या बाहेर, पूर्ण प्रॉपर ह्या दगदगीपासून, पूर्ण बोलतो ना ट्रॅफिकपासून, एक नंबर. जाम भारी आहे मंदिर ते. पुढे टाकू? हां, नाही पेट्रोल आहे, फुल करा. गाडीमध्ये पेट्रोल कमी होतं तर पेट्रोल टाकायला आलो आहे मी आता. फुल करूया पूर्ण टाकी आणि मग जाऊया. म्हणजे एकदा टाकलं की बघायची गरज नसते. एक मिनिट. घ्या. सॉरी. हां हां. मी नेहमी पेट्रोल HPचंच प्रिफर करतो, कारण मला ते बेटर वाटतं कम्पेअर टू भारत पेट्रोलियम आणि वगैरे. कारण भारत पेट्रोलवरती भरपूर स्कॅम झालेले मला माहीत आहेत. ऑलमोस्ट माझ्यासोबत तर भरपूर स्कॅम झालेले आहेत.
त्याच्यामुळे मी अवॉइडच करतो. आमच्या इथे आपला गुरु नानक पेट्रोल पंप आहे. बस सोडून दे. कार्ड आहे राहू दे रिसिप्ट. हवा भरतो एकदम. हवा पण मला असं वाटतं कमी आहे. काय करायला काय आता आहे. नाही आहे काय प्रेशर. चला पेट्रोल पंप तर झालं आहे. तुम्ही जर मी सांगतो तुम्हाला, जर तुम्ही मेट्रो स्टेशनवरून येत असाल तर तुम्हाला हा लेफ्ट घ्यायचा आहे जो की आपल्या MIDCला जातो. साई पॅलेस हॉटेल आहे लँडमार्क. म्हणजे तुम्ही ह्या साई पॅलेस हॉटेल समोरून सरळ जाऊ शकता. मला वाटतं 90% लोकांना माहीत असावं हा जो RSR रूट आहे तो. मग सरळ आलात की हा राईट. आणि जस्ट मी एंट्री केली आपण MIDC मध्ये. MIDC पोलीस स्टेशन. मी बराला बॅगच घेऊन आलो आहे. काय पावसाचा काय सांगू नाही शकत. लवकरच आपली राईड प्लॅन होत आहे. म्हणजे अजून प्लॅनिंगच चालू आहे त्याच्यावरती. मालवण राईडवरती सिंधुदुर्ग फोर्ट वगैरे तारकर्ली आम्ही जाणार आहोत. आपला पूर्ण रायडिंग ग्रुप असेल. अजून डेटचं आमचं थोडं मागे पुढे चाललं आहे पण प्लॅन ऑन आहे आपला. पावसात आहे ना चला गाडी कितीही धुवा काही उपयोग नाही आहे. तुम्हाला खोटं वाटेल मी मागच्या 2 हप्त्यापासून एव्हरी संडेला गाडी धुतो आहे. कारण पाऊस नव्हता. पाऊस असं वाटलंच नाही पाऊस पडेल आणि काय ते. टाकली धुवायला गाडी, धुवून यायचो घरी आणि संध्याकाळी पुन्हा पाऊस. तर काय बोलू पण नाही शकत. त्याचे दिवस आहेत पडायचे, पडू दे. मी काय करेन माहिती आहे काय, प्रॉपर लोकेशन आहे ना आपल्या गावदेवी मंदिराची मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन, जेणेकरून तुम्हाला इझी पडेल. तुम्ही ते ट्रॅक त्या लोकेशनच्या ह्याच्यावरून जाऊन. इथे मी बोललेलो कुणालला भेटायला. लेट्स सी आता कुणाल, मला वाटत नाही कुणाल आला असेल, कारण तो जर आला असता तर मला फोन केला असता. मी त्याला कॉल करतो, बघूया काय म्हणतोय. हा शिप्सचा रोड बोलू शकता तुम्ही. तुम्ही तिथूनही येऊ शकता. मी शॉर्टकटने आलो आणि तिथूनही ह्या रोडने सुद्धा येऊ शकता. जिथून मी येताना आपला लेफ्ट मारला, सॉरी राईट मारला. कुणालला बोललो होतो इथं थांबतो मी एका साईडला. कुणालला फोन करतो.
कुणाल तिकडे आहे, हार वगैरे घेतो आहे. तर मी तिकडून ह्या रोडने जायचा प्रयत्न. हा विजयनगर जातो. विजयनगर म्हणजे MIDCमध्ये सुद्धा विजयनगर आहे. विजयनगर मरोळमध्ये सुद्धा MIDC हा सुद्धा रोड जातो आणि तो सुद्धा रोड जातो. तर मी तिकडे चाललो, त्या रोडने जातो आहे. तो मला म्हणाला त्या साईडला ये. तर जाऊया. तो हार घेतो, तो 7 हिल्सच्या तिकडे. हां, तुम्ही हा रोड 7 हिल्सचा बोलू शकता. सेवन हिल्स खूप सोयीचं होईल. सकाळी तर असं वाटत होतं पाऊस वगैरे पडेल, पण वाटत नाही आता पाऊस पडेल सुद्धा. काय बोलू नाही शकत बाबा पावसाचं. ॲक्च्युली कुणालला खूप जवळ आहे. कुणाल मरोळमध्ये राहून कुणालला माहीत नाही की ते मंदिर आहे तिथे. त्याला माहीतच नाही ते मंदिर. मी बोललो चल फिर जाते अपन, तुझे पता नहीं है, तू मरोल में रह गए तो बहुत जन को तो पता तो नहीं होगा ना कि वहाँ पे एक मंदिर है. ॲक्च्युली तिथे गावदेवीचे 2 मंदिर आहे. एक स्वयंभू गावदेवीचं मंदिर आहे आणि दुसरं आहे तिला जिथे आज थोडंसं डोंगरासारखं बोलू शकता तुम्ही. थोड्या शिड्या आहेत तिथे चढायच्या. तर आपण एक्सप्लोअर करणार आहोत. जिथे शिड्या आहेत तेच आपण तिकडे चाललो आहे. ते मंदिर खूप छान वाटतं मला. ते मंदिर जास्त म्हणजे असं काही नाही, दोन्ही मंदिर चांगले आहेत. मंदिर म्हटलं की ते चांगलंच असतं. मी थांबतो इथेच पुढे. माझे माहेर पंढरी, इथेच थांबतो, येईल तो. कॅमेरा बघितला ना लोकांनी की थोडासा एकदम हे होऊन जातात. हा विजयनगर रोड आहे. तुम्ही विजयनगर बोलू शकता. समोर बस स्टॉप दिसतं तुम्हाला, विजयनगर आहे. जर तुम्ही मरोळवरून येत असाल ना तर मरोळवरून सरळ तुम्ही मेट्रो स्टेशनपासून आलात, तो रोड सरळ येतो आतमध्ये. सरळ डायरेक्ट आपण आरेला जातो. त्याच्यामुळे तुम्हाला असं काय हे नाही आहे मोठा म्हणजे असं बोलतो ना, असं रॉकेट सायन्स नाही की तुम्हाला मिळेल नाही मिळेल. तरीसुद्धा मी म्हणालो आहे ना, मी डिस्क्रिप्शनमध्ये गुगल मॅप्सची प्रॉपर लिंक टाकेन जेणेकरून तुम्हाला ते इझी पडेल फाइंड आउट करायला. मला असं वाटतं कुणाल मागे आहे. नाही, कुणाल नाही आहे. ॲक्च्युली सीन काय लावायचं हा दिसतो तुम्हाला. हा ॲक्शन प्रोचं मी नवीन लावलं आहे. त्याला 3Mच्या टेप असतात माउंट. मला ना याची खूप भीती वाटते. तर प्रॉपर लागला नाही असं मला वाटतं आहे. तुम्हाला दिसत असेल. आणि नंतर मी जो असतो तो आपला नॉर्मल जो स्ट्रॅप असतो तो वापरतो डेली. मला ॲक्च्युली तर तो बेटर वाटतो. पण त्याच्यामध्ये सीन काय होतं काय, त्याच्या स्ट्रॅपच्या आहेत ना इथून अशा येतात ना, त्याच्या ज्या रिबिन्स आहेत त्या बांधायला लागतात. त्यामुळे ती काच आहे ना प्रॉपर बंद होतं. आता ह्याच्यामध्ये मी कशी काच माझी प्रॉपर बंद करू शकतो. दिसतं तुम्हाला वायझर आपला पूर्ण बंद होतो आहे. त्याच्यामध्ये वायझर ना एवढाच ओपन राहतो, एवढा असा. तर लेट्स सी, बघूया. मी सकाळी जेव्हा उठून बघितलं तेव्हा हा जो लेफ्ट साईडचा आहे ना ती टेप अशी निघालेली होती. त्याच्यामुळे भीती वाटली. ऑब्व्हियसली यार एवढा महागातला कॅमेरा आपण लावायचा, याच्यावरती माउंट करायचा. कधी बोलतो ना देवाच्या कृपेने, म्हणजे कधी बोलतो ना आपलं नशीब पांडूचं अगोदरच. जर पडला ना तर हालत खराब होईल जाम. संपलं मग व्लॉगिंग बंद. पण असं होणार नाही. मी ते सुद्धा घेतलं बॅगेमध्ये. वाटत तर नाही मला असं खराब होईल वगैरे. बघूया आता कुणाल कधीपर्यंत येतो. वाजले 10:15 वाजायला आलेत बरोबर. मी 10 वाजता बरोबर प्रॉपर तिथे टच झालो, जी आपली लोकेशन होती तिथे. पाऊस पडायला चालू झाली यार. अजून कुणालचा पत्ता नाही आहे. आला रे. पत्ता नाही बोललं की आला रे. इधर खड़ा हूँ मैं, तो चलो तुझे बोल रहा हूँ विजयनगर. चलो तेरे एरिया में तेरे को पता नहीं है. अरे मैं वहाँ खड़ा था सर जरा दूसरी जगह पे खड़े थे तो इसलिए सर को मैं मिला नहीं हूँ. अभी मिल गए सर को.
प्रॉपर ग्लव्स वगैरह डाल के, ये जो प्रॉपर राइडिंग है ये मुझे चाहिए। अभी जाते हैं आता, हम लोग जाते हैं साथ में आगे, म्हणजे अपन चाललो है पुढे आता। यहाँ से सीधा, अरे बारिश आ गई, व्हील चेयर लेके है, क्या करते, पहनते की आगे करते, देखते ना। चल चला मंडळी आपण जाऊया, चल आगे आगे चल। अंकल तापलेत, अंकल ताप गए। ॲक्च्युली तो बरोबर पोचला, पण सीन काय आला माहिती आहे काय, तो वेगळ्या ठिकाणी थांबलेला, म्हणजे मी क्रॉस करून त्याला वाटलं मी तिथे अजून आलो नाही आहे त्या रोडला, मी तिथे बोललो ते। ॲक्च्युली चुकी माझी पण झाली, मी पुढे निघून आलो। पाऊस पडायला लागला म्हणून मी बॅग वगैरे आणि विंड शूटर पूर्ण कॅरी केलं, टेन्शनच नाही ना। मस्त वाटतं ना। आणि एकदम थंड अजून वाजले सकाळचे 10:30 वाजलेत, पण फील आहे यार इथे। आता तुम्ही सरळ आलात ना, हे तुम्हाला जंक्शन दिसेल, बिरसा मुंडा चौक। तर तुम्ही इथून असं सर्कल बसून बघितलं, हे असे आहेत मूर्ख लोक, सरळ जाऊ शकतो आपण। हे तुम्हाला आरेचा पंप हाऊस मिळेल, म्हणजे आरेचं गार्डन बोलू शकता तुम्ही। हा मागे रोड खूप खराब होता, पण आता रोड खूप छान झाला आहे, म्हणजे इथून ते तिथपर्यंत पूर्ण रोड खराब होता, पूर्ण मंदिरात जाईपर्यंत। मस्त लोक मस्त जॉगिंग वगैरे करतात आहेत इथे। जास्त करून आदिवासी समाजातले भाऊबंध खूप राहतात आपले। माझा मित्रसुद्धा इथेच राहतो, जितूवरून नाव आहे त्याचं, त्यांचा पाडा इथे आतमध्ये। एक दिवशी कधीतरी मी त्याच्यावरती पण एक सेपरेट ब्लॉग बनवू। फील आहे की नाही बघा, मुंबईमध्ये असून मुंबईच्या बाहेरसारखा फील येतोय की नाही, असं आपण कुठेतरी गावाला वगैरे आल्यासारखं। तुम्ही बघू शकता मंदिराचा बोर्ड लागला इथे, गणेश आदिवासी गावदेवी तरुण मित्र मंडळ। ॲक्च्युली इथले आदिवासी आपले भाऊबंद आहेत वगैरे, आणि गावातली लोक हे मिळून मंदिर मेंटेन ठेवतात, त्याच्यामुळे त्यांना पण मानलं पाहिजे, हॅट्स ऑफ ठेवलं पाहिजे की मंदिरवरती इतकं सुंदर आहे, स्वच्छ आणि शांतता आहे ना, ती तुम्हाला पैसे देऊन, मी मगाशी म्हटलं ना, ती तुम्हाला कुठेही मिळणार नाही। तर आपण एक्सप्लोर करूया, आपण, मी दाखवतोच कसा रस्ता आहे वगैरे, असं काय एवढं मोठं नाही आहे, पण मी दाखवतो तुम्हाला, ठीक आहे। मी आता गाडी लावतो इथे पार्किंगला साईडला, पुढेच लावतो, सोयीस्कर आणि सोपी। तुम्ही इथे 4 व्हीलरसुद्धा घेऊन येऊ शकता, मस्त 4 व्हीलर पार्क करायला जागाच जागा आहे, आणि असं इथे काही टेन्शन नाही आहे पार्किंग वगैरेचं, आणि पार्किंग करा, पे करा, वेगळे पैसे द्या, त्याच्यानंतर पार्किंगवाले उचलून घेऊन जातील वगैरे, असं काही नाही आहे। तर तुम्ही बिंदास इथे 4 व्हीलर वगैरे घेऊन येऊ शकता। खूप भारी वाटतं ना, सुंदर असा रोड आहे इथे। ड्रायव्हिंग करायला तुम्ही येऊ शकता, जर ड्रायव्हिंग शिकायची वगैरे असेल ना, तर प्रॉपर रस्ता इथे, जास्त वाहनांची वर्दळ वगैरे पण नसते, माणसंसुद्धा कमी असतात, टेन्शन नाही आहे। आणि आपला इथून जो रस्ता आहे हा आपला मेन गेट आहे आतमध्ये जाण्यासाठी। तर मी आता हेल्मेट वगैरे काढतो आणि आपण जाऊया पुढे वरती मंदिराकडे। तर जसं आपण एंट्री केली आतमधून, गेटमधून, इथून असं हा गेट आहे आपला, गेटमधून एंट्री केली की सरळ असा रस्ता आहे हा जायचा पुढे पुढे, सरळ सरळ जात मस्त आपलं एकदम सुंदर असा आवाज येतोय, छान वाटतंय। होतं ना, पक्षी असे ओरडतात, किलबिल पक्ष्यांची। कुणाल तिथे उभाच आहे, कुणाल हो गया तेरा? हाँ, एंट्रेंस का भी ले सकता है, तर तुम्ही आपण इथं जाऊ शकतो। आम्ही सकाळी लवकर ह्याच्यासाठी, सकाळी आपण जल्दी क्यों आए पता, यहाँ पे हम लोग आराम से शूटिंग कर पाए और हमें अच्छे से दर्शन मिले, म्हणून आम्ही सकाळी लवकर आलो। सकाळी लवकर यायचं हेच महत्त्व आहे। पर इथे दिसतंय, मला वाटतं इथे मागे ना बांधकाम वगैरे चालू होतं,
नहीं तर तुम्ही समोर दिसत असेल ना, हा समोर गेट आहे, इथून शिड्या आहेत, जास्त शिड्या नाही आहेत, त्यामुळे कोणीही चढू शकतं आपल्या माणसं वगैरे. मी तुम्हाला दाखवतो तिथे शिड्या वगैरे. जसं तुम्ही मेन गेटवरून याल ना, तर मेन गेटवरून हा एक छोटीशी कमान आहे. ह्या कमान नंतर वरती ह्या शिड्या आहेत, जास्त असं काय नाही आहे, म्हणजे असं तुम्ही बिंदास चढू शकता. म्हाताऱ्या माणसांना थोडा चढायला प्रॉब्लेम होईल, पण असं नॉर्मल माणसं आपले म्हणजे असे जे 40, 45, 50, 55च्या आसपास जे लोक असतील आरामात चढू शकतात. असा अवतार तुम्ही हे करा, इग्नोर करा. तुम्ही दिसू शकता किती मस्त वाटतं, छान वाटतंय. माझा फोनच्या कॅमेरामधून मी शूट करतोय. मला असं वाटतं पाऊस जोरात पडणार आहे. पूर्ण असं घनदाट जंगलामध्ये हे मंदिर आहे. त्याच्यामुळेच तर मी तुम्हाला म्हणतोय, जर तुम्हाला मानसिक शांती पाहिजे असेल ना, आणि जवळ पाहिजे असेल, म्हणजे तुम्हाला जास्त कुठे लांबसुद्धा जायचं नाही आणि देवाच्या सानिध्यात वेळ घालवायचा असेल तर तुमच्यासाठी हे मंदिर खूप छान आहे. इथे कॉन्सन्ट्रेशन लेवल इतकी छान होऊ शकते ना इथे, ते तुम्ही स्वतः इथे व्हिजिट कराल तेव्हा तुम्हाला सांगू शकता. मला एवढ्या शिड्या आपण चढून आलो. मला वाटतं हार्डली 50-60 शिड्या आहेत. स्लिपरी झाला यार, आता पडलो असतो मी. जसं आपण शिड्यावरती चढून आलो की इथे चप्पल तुम्ही आपण काढू शकतो. आणि ते लिहिलेलं आहे मरोळ आदिवासी गावदेवी तरुण मित्र मंडळ. काही त्यांच्या ॲक्च्युली जे बरोबर आहे बरोबर लिहिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. सुंदर असं मंदिर आहे. आदिवासी विकास विभाग अंतर्गत हा प्रकल्प बांधण्यात आलेला आहे. चप्पल काढतो आणि वरती जातो मंदिरामध्ये. ठीक आहे. कुणाल मस्त व्हिडिओ बनवतो, कुणाल हिंदीमध्ये व्हिडिओ बनवतो, तर त्याचा व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता. आणि त्याचा यूट्यूब चॅनलसुद्धा चेकआउट करा. कुणाल मोटोवर्स करून त्याचं नाव आहे. मी त्याच्या चॅनलची सुद्धा लिंक तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तुम्ही फॉलो करा, तुम्हाला त्याला सबस्क्राईब करा आणि त्याच्यावरसुद्धा असंच प्रेम करा. नवीन यूट्यूबर आहे, नेपाळमध्ये राहतो. हा म्हणतो नेपाळमधून आपला महाराष्ट्र एक्सप्लोअर करतो आणि मराठीसुद्धा बोलण्याचा प्रयत्न करतो, मराठी शिकतो आहे. त्यामुळे आपल्याला प्राऊड वाटलं पाहिजे. अशा लोकांना सपोर्ट तर करणं बनतंच यार. तर तुम्ही मंदिराचा परिसर बघू शकता. इतकी सुंदर स्वच्छता आहे. इथे कोणी पुजारी वगैरे असं कोणी नाही, पण तुम्ही स्वच्छताही बघू शकता, इतकी सुंदर आहे. आणि समोर आपल्या मातेचं हे आहे. आम्ही सुद्धा हार वगैरे घेऊन आलो आहे. हार आणि मी कुणाला सांगितलं होतं हार आणि आपलं अगरबत्ती नारळ घेऊन ये. त्याच्याकडून आपल्या मनाची काही इच्छा असेल ते आपण गावदेवीसमोर मांडू. आणि गावदेवीचा आशीर्वाद असं नेहमी आपल्यासोबतच आहे. मी नेहमी सकाळी उठल्यावरती गावदेवीचं नाव घेतो. आणि जागृत देवी आहे, तुम्ही एकदा येऊन बघा आणि सांगा. कुणाल तेरे को कैसा लग रहा है इधर? मस्त लगा भाई, एकदम शांत जगह, एकदम शांति है कि नहीं? तेरे को क्या लगा था मंदिर कैसा रहेगा? थोड़ा भीड़ भाड़ रहेगा और थोड़ा सा छोटा सा रहेगा, पर बहुत बड़ा मंदिर है और है ना? अच्छा ऑर्गेनाइज है, एकदम मस्त. यहाँ पे आके आप बैठ सकते हो, एकदम माइंड फ्री कर सकते हो. बहुत मस्त है, रिकमेंड करता हूँ आप यहाँ आकर. बघितलं ऐसा कुछ रहेगा तर बघितलं. आणि ॲक्च्युली खरं आहे, मी जेव्हा सुद्धा माझा थोडा डाऊनफॉल असतो, मी स्ट्रेसमध्ये असतो आणि माझं बघा ना चिडचिड होते घरातली. सर्वांनाच असतं ना, वर्क प्रेशर असतं, घरातलं प्रेशर असतं, काही करू काय सुचत नाही. तर मी स्वतः निघतो हाफ डेने आणि इथे येऊन बसतो, लॅपटॉप घेतो, हॉटस्पॉट देतो आणि शांत एकाग्र, एवढं शांत होतं ना, कॉन्सन्ट्रेशन एवढं भारी होतं ना इथे. शांती तर एक नंबर आहे, एक नंबर म्हणजे एक नंबर. आणि आता देवीचा आपला आभार, आपण वरती आलो आणि पाऊस माहिती ना तुम्हाला दिसत असेल की नाही, पण पाऊस खूप जोरात चालू झाला आहे. समोर असं पुन्हा फॉग झालेला आहे. मंदिर बघू शकता किती स्वच्छता आहे बघा. हे आपल्या आई गावदेवी मातेचं. इथून असंच आम्ही वरती आलो, खाली चप्पल वगैरे काढलं. हे अंकल आहे, त्यांनी पूजा वगैरे केली. आम्ही सुद्धा पूजा वगैरे करू. मंदिर मस्त मोठं आहे, लोकांच्या श्रद्धा वगैरे.
इथे वाघाचं सुद्धा दगडावरती पेंटिंग इतकी छान केलेली आहे, कारण गाई गावदेवीचं वाहन म्हणजे वाघ, त्याच्यामुळे त्यालासुद्धा पूजण्यात येतं. आणि मी असं ऐकलंसुद्धा आहे की इथे बोलतात ना असं वाघ वगैरे येतो आणि इथे बसतो, करतो. भाकडकथा वगैरे म्हणू शकत नाही, पण मला असं फील होतं की येत असेल. इथून सुद्धा तुम्हाला यायचा मार्ग आहे आणि तिकडून सुद्धा तुम्ही येऊ शकता. दिसतं मला स्वच्छता बघा. आत्ताच मंदिर साफ होतात ना, लादी वगैरे चांगली पुसलेली आहे. मला वाटतं त्या भावाने पुसली असेल. आणि मग भेटतो तुम्हाला.
तर मित्रांनो आमचं दर्शन वगैरे झालं, तुम्ही बघितलंच असेल. मस्त देवीची पूजा वगैरे केली, थोड्या गप्पा गोष्टी केल्या आम्ही दोघांनी मिळून. मस्त त्याला पण बरं वाटलं. बोलतो ना एकदम, तो पण त्याच्या जीवनामध्ये स्ट्रगल करतो आणि ठीक आहे, त्याला बोलो स्ट्रगल करून तर जमणार नाही. स्ट्रगल तर ठीक आहे, स्ट्रगल तर सर्वच करतात, मी सुद्धा स्ट्रगल करतो अजून. त्याला बोलो स्ट्रगल नाही, गिवअप नाही करायचा. तुला कधीही काय वाटलं तर तू नेहमी इकडे ये, शांत घे, स्वतःबद्दल विचार कर, स्वतः आपण कुठे काय चुकतो ते तुला उत्तरे मिळतील, असं मी कुणालला सांगितलं. कारण मी तर तेच करतो. कारण इथे जी शांतता ती वेगळी आहे. काय बोलतो कुणाल, कसं वाटलं तुला? एकदम अलग लेवल का पीस है यहाँ पे, है ना? मस्त. अभी हमेशा आएगा कि नहीं, कभी आने का? जब भी मैं जिंदगी में लो फील करूँगा तो यहाँ पे मस्त कर. आणि तुम्ही पण या आणि मला सांगा तुम्हाला कसं वाटेल. मी डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण ॲड्रेस देईल आणि लोकेशन देईन, जेणेकरून तुम्हाला ते सहज मिळेल. जास्त दूर नाही, मरोळपासून मला वाटतं कितना मरोळ पे चलेगा मुझे लगता है 5-10 किलोमीटर. मरोळपासून 10 किलोमीटर असेल. आणि अंधेरी मेट्रो स्टेशनवर जर तुम्ही येत असाल तर 10-12 किलोमीटरच असेल. 10-12 जास्तच बोलतोय मी, मला वाटतं 5-6 किलोमीटरवरती असेल. आरेमध्ये खूप फेमस स्पॉट आहे. लोकेशन जसं मी प्रॉपर मॅपचं लोकेशन टाकेन, त्यामुळे तुम्हाला ते इझिली मिळेल. त्यामुळे तुम्ही या, एकदा व्हिजिट करा आणि मंदिरामध्ये सांगा आणि मला अनुभव सांगा तुम्हाला की तुम्हाला इथे कसं वाटतंय. तब तक के लिए आता हा मी ब्लॉग एंड करतोय. आता मी घरी जाईन, कारण संडे, मी नाश्ता वगैरे काही केला नाही आहे. बोलो संडे मॉर्निंग, सकाळचा रविवारचा सकाळची सुरुवात आपल्या देवीच्या दर्शनाने होईल आणि मग आपलं आहेच पुढचं रुटीन जे आहे तसंच. तर आता घरी जाईन, मस्तपैकी चाय वगैरे पिईन, मस्त चाय थंड म्हणजे काही जे असेल घराचे वडेवर नाश्ता वगैरे, आणि मग पुढचा दिवस घालवेन. तर लवकरच आपले 500 सबस्क्रायबर होणार आहेत. तर तुमचा सपोर्टशिवाय हे झालं नाही आहे. तुमचा ब्लॉग आपला कसा वाटला वगैरे ते ठीक आहे, आणि असं तुमचं प्रेम आणि वगैरे मला द्या. तुमच्या प्रेमाशिवाय आपण कुठेही काही करू शकत नाही आहे. आणि लवकरच आपले 500 सबस्क्रायबर होणार आहेत. 477 आहेत. फक्त आपल्याला आता 33 म्हणजे 33 सबस्क्रायबर आपल्याला पाहिजे. ते तुम्ही करा आणि तुमच्या आशीर्वादाशिवाय मी कधीच होणार नाही. मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये बोलतो. तर असा सपोर्ट करा आणि स्वतःची काळजी घ्या आणि घरच्यांची काळजी घ्या. हेल्मेट घालायला विसरू नका. हेल्मेटशिवाय कुठेही बाहेर ट्रॅव्हल करू नका. एरियामध्ये ठीक आहे, पण तुम्ही कुठे लॉंग ड्राईव्हला वगैरे जाताय तर हेल्मेट हे कंपल्सरी असलंच पाहिजे. तर हेल्मेट घा, राईड सेफ, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करा. तब तक के लिए मिळते, बाय बाय.